सर्वप्रथम सर्वांना जय ज्योती जय क्रांती। मी सौ प्रीती श्रीकांत जोल्ले, माणिकवाडा, यवतमाळ। 11 एप्रिल 2026 महात्मा फुले यांची 200वी जयंती शुभारंभ होत असून त्यानिमित्ताने महात्मा फुले यांनी त्या काळी अखंडाद्वारे मोठे प्रबोधनात्मक कार्य केले। ते आजही उपयुक्त असून त्या अखंडादी काव्यरचनेमधील मी सादर करीत आहे काही अखंड। सत्याने वर्तावे ज्यास लोभ झाला, सत्याने वर्तावे ज्यास लोभ झाला, मानवी शोभला तोच सुखी, मानवी शोभला तोच सुखी। सर्व सुखी व्हावे मूळ आशा ज्याची, सर्व सुखी व्हावे मूळ आशा ज्याची, हाव सद्गुणाची तोच ज्ञानी, हाव सद्गुणाची तोच ज्ञानी। आप सुख दुःख पराचे जाणतो, आप सुख दुःख पराचे जाणतो, त्यांच्याशी वर्ततो तोच धन्य, त्यांच्याशी वर्ततो तोच धन्य। अशा मानवास सद्गुणी म्हणावा, अशा मानवास सद्गुणी म्हणावा, भावंडी गणावा ज्योती म्हणे, भावंडी गणावा ज्योती म्हणे। महात्मा ज्योतिबा फुले सांगतात, माणसाचे खरे सौंदर्य कपडे, जात, पद किंवा संपत्तीमध्ये नसते, ते सत्य आणि माणुसकीत असते। लोभ, स्वार्थ, अहंकार सोडून जो सत्याने वागतो तोच खरा आनंदी राहतो। खरा ज्ञानी तो नाही जो केवळ पुस्तक वाचतो, तर तो आहे ज्याची इच्छा सर्व लोक सुखी व्हावेत अशी असते, ज्याला चांगुलपणाची आवड असते, म्हणजेच ज्ञान, लोककल्याणाची भावना असे फुले सांगतात। जो दुसऱ्याच्या वेदना समजून घेतो, सहानुभूती ठेवतो, मदत करतो, तोच खरा महान माणूस। येथे महात्मा फुले समता आणि सहवेदना हा मानव धर्माचा मुख्य गुण सांगतात। असा माणूस जात, धर्म, श्रीमंती, गरीब न पाहता सर्वांना भाऊ मानतो आणि समान मानतो। म्हणून फुले म्हणतात, तोच खरा सद्गुणी व मानवधर्म पाळणारा आहे। महात्मा फुले यांच्या मते देवापेक्षा माणूस मोठा आहे, जो सत्य, माणुसकी, सहानुभूती आणि समानतेने वागतो, तोच खरा धार्मिक आणि सद्गुणी मनुष्य आहे। तर महात्मा फुले यांनी दिलेला संदेश आजही उपयुक्त असून आपण सर्वांनी त्यांचा संदेश उपयोगात आणावा, ही सावित्री शक्तीपीठ पुणे महाराष्ट्राच्या वतीने मी सगळ्यांना विनंती करते। तसेच आमच्या सावित्री न्यूज इंडिया चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। जय ज्योती जय क्रांती।